तुम्हाला जर एकटं वाटत असेल, राग येत असेल, एखादी चिंता सतत सतावत असेल, चिडचिड होत असेल किंवा एखादी अपराधीपणाची भावना तुमच्या मनात घर करून राहत असेल, तर अजिबात काळजी करू नका. कारण सायकॉलॉजीनुसार कोणतीही भावना माणसाच्या मनात कायम वास्तव्य करून कधीच राहत नाही. तर एखादी जर तुमच्यात नकारात्मक भावना असेल, जी तुम्हाला सतत सतावत असेल, तर तुम्ही त्या भावनेला विरोध करू नका. जर तुम्ही त्या भावनेला विरोध केला, तर तुमच्या मनात नकारात्मक असे असंख्य विचार येतील आणि तुम्ही त्या विचारांची नकारात्मक कृती करू शकता. याच्यातून तुमच्या समस्या वाढू शकतात. तर त्या नकारात्मक भावनेला विरोध न करता तिचा स्वीकार करा. जर तिचा स्वीकार केला, तर तुम्ही नक्कीच तुम्हाला असे तुमच्या नकारात्मक भावनेतून बाहेर पडण्यास नक्कीच असंख्य मार्ग दिसतील. कारण नकारात्मक भावनेचा विरोध केल्यानंतर काय अवस्था होते, हे मी जवळून बघितलेलं आहे. म्हणून आपण नकारात्मक भावनेचा जर तुम्ही स्वीकार केला, तर नक्कीच तुम्ही परत पहिल्यासारखं आनंदी निश्चित व्हाल आणि हे 100% आहे. प्रयोग करून पहा. थँक यू.